मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून किशोर जोरगेवार यांना बळ देण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे। भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली। भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या मतदारसंघातल्या कन्नमवा शतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळ्याला फडणवीस उपस्थिती लावणार आहेत आणि याच कार्यक्रमाला सुधीर मुनगंटीवार मात्र गैरहजर राहण्याची शक्यता आहे। तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत। आणि आमचे प्रतिनिधी ओम देशमुख भाजपमधल्या या घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत। आपण थेट जाऊया ओमकडे। ओम, किशोर जोरगेवार यांच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज उपस्थिती लावणार आहेत आणि त्यांना एक प्रकारे बळ देण्यात येते असं हे चित्र आहे। काय नेमकी राजकीय वर्तुळात चर्चा आहे? अनुपमा, निश्चितच विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये चंद्रपूर विधानसभेची उमेदवारी कोणाला द्यावी यावरून किशोर जोरगेवार आणि मुनगंटीवार यांच्यामध्ये संघर्ष रंगला होता। मुनगंटीवार यांना आपल्या समर्थकाला या ठिकाणी उमेदवारी द्यायची होती, तर किशोर जोरगेवार हे अपक्ष आमदार आहेत, त्यांना भाजप नेत्यांकडून बळ दिलं गेलं होतं। किशोर जोरगेवार यांचा भाजप प्रवेश देखील होऊ नये यासाठी मुनगंटीवार यांनी दिल्लीपर्यंत प्रयत्न केले होते। दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींची भेट घेतल्यानंतर सुद्धा जोरगेवार यांचा प्रवेश रोखण्यात मुनगंटीवार अपयशी ठरले होते आणि नंतर मुनगंटीवारांच्या उपस्थितीमध्येच किशोर जोरगेवार यांचा प्रवेश देखील झाला होता। त्या पाठोपाठ सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान देखील नाकारण्यात आले आणि आता मुख्यमंत्री स्वतः किशोर जोरगेवार यांच्या मतदारसंघातील या कार्यक्रमाला जाऊन एक प्रकारे जोरगेवार यांना भाजपकडनं बळ देत आहेत अशा प्रकारची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपची समीकरणं कशी असतील आणि मुनगंटीवार विरुद्ध जोरगेवार हा जो संघर्ष होतो येत्या काळात उफाळून येईल का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। अनुपमा, निश्चितच ओम, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। दरम्यान याच संदर्भात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। पाहूया काय म्हणतात वडेट्टीवार। मला अभिमान आहे की मी सगळ्यांना आवाहन करतोय की या कार्यक्रमाला आलं पाहिजे। एका मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेल्या वारांच्या कार्यक्रमाला दुसऱ्या वारांनी येऊ नये याचं शल्य नक्की राहील, म्हणून सुधीर भाऊंनी सुद्धा यावं आणि मी तर जाणारच आहे आणि विदर्भाचेच असलेले मुख्यमंत्री त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला असणार आहेत याचा नक्की आनंद आहे। तर या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थिती लावणार आहेत, मात्र राजकीय वर्तुळात बरीच चर्चा सुरू आहे आणि यावर जोरगेवारांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे तेही पाहूया। नाराज आहे हे बोलणं चुकीचं आहे तुमचं। याचं कारण असं आहे की मी स्वागताध्यक्ष म्हणून पत्रिकेमध्ये जितकी नाव आहे त्या सर्वांशी संपर्क साधला। माननीय अहिरजी असतील, वडेट्टीवारजी असतील, नामदेवराव किरसान असतील, गडचिरोलीचे खासदार, इथल्या खासदार प्रतिभाताई धानोरकर असतील, त्या सर्वांशी संपर्क साधला, सर्वांशी माझं बोलणं झालं। मुनगंटीवारांनाही मी फोन केलेला, परंतु तो फोन माझा काही त्यांच्याकडून रिसिव्ह झाला नाही, कदाचित ते व्यस्ततेमुळे, पण त्यांच्याविषयीची मला माहिती नाही। बाकी पत्रिकेमध्ये जितकी नावे आहे त्याच्यातले 2 लोक अनुपस्थित असं सांगितलं, कीर्तिकुमार भांगडिया चिमूरचे आमदार आणि वरोऱ्याचे आमदार करंजी देवतळे।